शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीलाच शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। न्याय देण्याची जबाबदारी असणारेच आरोपींना भेटले राहुल नार्वेकर। मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका, तर घटनेनुसार सर्व 16 आमदार अपात्र ठरतील, राऊतांचा दावा। राजापुरात एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका, विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही तर मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, शिंदेंचा हल्लाबोल। सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची 14 किंवा 15 जानेवारीला दिल्लीत बैठक, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर होणार अंतिम निर्णय। अकोल्याची जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकरांनी लढावी, जागा वाटपाबाबत संजय राऊतांचं विधान, तर मुंबईतूनही लढेन, आधी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगा, आंबेडकरांची मागणी। राजापुरात रिफायनरी विरोधकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, बारसूमध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या जमिनी असल्याचा आरोप। भाजप आमदार नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या पत्नीची सांत्वनपर भेट, मोहोळ कुटुंबीय नेहमीच हिंदूंच्या पाठीशी उभे राहिल्याचं वक्तव्य। तलाठी भरतीची मेरिट लिस्ट याच आठवड्यात लागणार, भरती प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण। सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली, दोषींच्या सुटकेचा निर्णय रद्द, तुरुंगात आत्मसमर्पणाचे आदेश। आरोपींची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारला अधिकारच नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं, मुंबईत सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेण्याचे निर्देश। लखनौमध्ये शुक्रिया मोदी भाईजान कार्यक्रमाचं येत्या 15 तारखेला आयोजन, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।